नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताची परिस्थिती दुष्काळाची आहे. तो आत्ता दुष्काळ आहे, तो ओला दुष्काळ आहे आणि कधीकधी सुका दुष्काळ पडतो, म्हणजे पाण्याची कमतरता आपल्याला पडते. तर अशा दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? अतिवृष्टी झाली तर पिकाचं नुकसान होते आणि पाणी कमी पडले तरी पिकाचे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये आपण एक प्रोडक्ट आज तुम्हाला दाखवणार आहे. हे प्रोडक्ट जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरलं तर तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. कसा फायदा मिळेल? कारण हे जे प्रोडक्ट आहे हे शेतामध्ये टाकल्यानंतर ते पाणी तुमचं धरून ठेवते आणि जसं जसं पिकांना पाणी पाहिजे तसं ते पाणी पिकांना पुरवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिवृष्टी झाली तरी पण ते पाणी मुळं सडणं वगैरे असं काही गोष्टी होत नाही. तुमचे पीक पाण्यात पण उभं राहू शकतं. म्हणजे अतिवृष्टी झाली तरी हे पिकांना वाचवतं आणि कमी दुष्काळ पडला तरी हे तुमच्या पिकांना कमी पाण्यामध्ये, अगदी 50% पाण्यामध्ये पण हे तुमच्या पाण्याची बचत करते. तर मित्रांनो, हे कसं काम करतं ह्याचा एक डेमो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर एक छोटंसं एक चिमूटभर आपण आता ते हातामध्ये घेऊया. ओके, आता हे किती थोडं घेतलं, ह्याच्यात आपण एक थोडं पाणी सोडूया. हे पाणी सोडल्यावर हे आता जितकं पाणी सोडलं आहे हे सगळं पाणी ते शोषून घेणार आहे. परत तुम्ही पाणी टाकल्यानंतर परतचं पाणी हे शोषून घेणार आहे आणि हेच पाणी परत ते पिकांना पुरवतं. ओके, आता हे 2 वेळा पाणी टाकलं, आपण आता 3ऱ्या वेळा पाणी टाकूया. 3ऱ्या वेळा टाकलं, हे जास्ती पाणी टाकलेलं आहे तरी पण हे सगळं पाणी ऑब्झर्व करणार आहे, सगळं पाणी शोषून घेणार आहे. आता हे एक जेलसारखं झालेलं आहे, हे जेलसारखं झालेलं आहे, म्हणून याचं नाव आहे ॲक्वाजेल. हे वेस्टेजचं प्रोडक्ट आहे मित्रांनो. हे तुमच्या 1 एकर शेताला एक किलोची एक बॅग तुम्हाला पुरेशी होती. आता हे असं त्याचं हे झालेलं आहे. आता ह्याच्यात आणखीन एकदा पाणी टाकूया. याच्यामध्ये हे जवळपास 500 पट पाणी शोषून घेतं. म्हणजे याच्या 1 ग्रॅममध्ये 500 पट पाणी, म्हणजे जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढं पाणी ते शोषून घेतं. आणि एक एकरसाठी 1 किलो खूप पुरेसा आहे. आणि याचा व्हॅलिडिटी पण 6 महिन्याच्या वरती शेतामध्ये राहते. 2 वर्षापर्यंतही ते टिकू शकतं, तुमच्या वापरावर आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक फायदा म्हणजे ते शेतातील अन्नद्रव्य आणि पाण्याद्वारे मिळणारे अन्नद्रव्य आणि तुम्ही दिलेले हे शेतीतील औषधं हे सगळं मुळांना शोषून घेतं. आता ह्याचं बघा, आणखीन हे एवढंशा एक चिमूटमध्ये हे केवढं झालेलं आहे. आणखीन पाणी टाकूया. जेवढं तुम्ही पाणी टाकत जाल ते, म्हणजे आता तुमच्याकडे जर दुष्काळ असेल तर दुष्काळामध्ये पण हे पाणी ओढून घेणार आहे. आणि तुम्हाला म्हणजे दिवसाआड पाणी टाकावं लागेल, म्हणजे जे रोज पाणी सोडताय तुम्ही ते कमी सोडावं लागेल. म्हणजे तिथं पाण्याची बचत होते, तुमच्या लाईटची बचत होते, सगळंच तुमचा खर्च वाचतोय. तर नमस्कार मित्रांनो, हे प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.